पंढरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा महापूर लोटला आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर फक्त एकच नाम आहे, ज्ञानोबा माऊली तुकाराम पांडुरंग हरी. आजच्या या पावन प्रसंगी आपल्याला साक्षात पंढरीचा राजा विठ्ठल आणि माऊली रुक्मिणी यांच्या मनातील संवाद कसा असेल याची एक छोटीशी झलक या भाषणातून अनुभवायची आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीचा संवाद. पंढरीच्या विटेवर उभा असलेला सावळा परब्रह्म पांडुरंग आणि डाव्या अंगाला कटीवर हात ठेवून उभी असलेली माता रुक्मिणी, हा सोहळा केवळ दगडाच्या मूर्तीचा नाही, तर तो अनंत काळापासून चालत आलेल्या प्रेमाचा, भक्तीचा आणि विश्वासाचा सोहळा आहे. रुक्मिणी माता प्रेमाने विठ्ठलाला विचारते, हे देवा पांडुरंगा, वैकुंठाचा त्याग करून तू या चंद्रभागेच्या वाळवंटात या विटेवर काय म्हणून उभा आहेस? मागे पुंडलिकाने वीट फेकली आणि तू उभा राहिलास, मान्य आहे, पण युगे युगे लोटली, 28 युगे झाली तरी तुझे पाय असून त्या विटेवरून हल्ले नाहीत, याचे कारण काय? तुला या वाळवंटात काय सुख मिळते? तेव्हा जगाचा पाठीराखा असलेला भक्तांचा वाली विठ्ठल त्याच्या गालावरचे ते हास्य पाहून चंद्रभागाही थक्क होते. पांडुरंग रुक्मिणीला उत्तर देतो, हे देवी रुक्मिणी, तू वैकुंठाच्या सुखामध्ये राहिलीस. तिथे सर्व काही आहे, पण तिथे भक्त नाही. वैकुंठात वैभव आहे, पण भक्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे समाधान तिथे नाही. मला माझी पंढरी आणि हे वारकरी प्रिय आहे. हे जे तुझे वारकरी ताफेच्या ताफे घेऊन ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत चालले आहेत ना, त्यांचे पाय चालतानाचे तुकारामांचे अभंग गातात, तो माझ्यासाठी वेदघोष असतो. ऊन असो, पाऊस असो, चिखल असो किंवा भगव्या झेंड्याची सावली असो, हे माझ्या